आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जोपर्यंत अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हलणार नाही, भारत पाटणकर यांचा प्रशासनाला इशारा। इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणीसाठी बहुजन संघटनांनी 1 ऑगस्ट रोजी रात्री पुतळा बसवला आहे। तेव्हापासून आज 4 दिवस झाले आंदोलन सुरूच आहे। हे आंदोलन आजपासून अधिक आक्रमक केले आहे। या संदर्भात आंदोलकांनी प्रशासनाला स्पष्ट चेतावणी दिली आहे की प्रत्यक्ष पुतळ्याच्या बांधकामास सुरुवात होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवले जाईल। इस्लामपूर शहरात भटक्या विमुक्त बहुजन आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अनेक वर्षांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा सुरू केला होता, परंतु प्रशासनाकडून याबाबत पुढाकार घेतला गेला नव्हता। त्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत संयुक्त आंदोलन करत 1 ऑगस्ट रोजी थेट तहसीलदार कार्यालयासमोरच पुतळा बसवला आहे। या आंदोलनास कॉम्रेड डॉक्टर भारत पाटणकर, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी उपस्थित राहत पुढील दिशा ठरवली आहे। तर यावेळी तहसीलदार सचिन पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपले म्हणणे वरिष्ठांपर्यंत पोहोचवून लवकर मार्ग काढण्याचे सांगितले। या दरम्यान कॉम्रेड भारत पाटणकरांनी अण्णाभाऊंचा पुतळा सध्या आहे त्या ठिकाणीच तहसीलदार कार्यालयासमोरच बसवण्याची मागणी केली। यावर तुमच्या मागणीचे निवेदन द्या, ते वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन दिले। यावेळी अनेक बहुजन संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी पुतळा उभारणी तत्काळ सुरू करावी अशी मागणी लावून धरली।